अमरावती लोकसभेचे नवनियुक्त खासदार बळवंतराव वानखळे हे पहिल्यांदाच अचलपूर परतवाडा शहरात येत आहेत. त्यानिमित्त भव्य सत्काराचं आयोजन बाजार समिती अचलपुरात केलं आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल, सचिव भाऊ आहेत आमचे, नामदेवराव तनपुरे, श्रीकांत भाऊ जुळबे, याशिवाय कैलास भाऊ आवारे, सारे दिग्गज, तालुक्यातले काँग्रेसचे सारे दिग्गज एकत्र झाले आहेत आणि या ठिकाणी भव्य असा सत्कार ठेवलाय. इकडे पाहत असाल तर सईद मौलाना भाऊ आहेत आमचे, त्याच्यानंतर माजी नगरसेवक ते भाऊ आहेत. हे सर्व कार्यकर्ते आहेत जो बळवंतरावच्या स्वागतासाठी. त्याच्याशिवाय आमची येसुर्ण्याचे माजी सरपंच भाऊ सुद्धा आहेत. त्याच्या घरच्या लक्ष्मी आहेत. ते कसं आता त्या बाईच्या नावाने याचा कार्यक्रम साधते, हे गोष्ट खरीच आहे म्हणा लागेल. तर हे सर्वजण या ठिकाणी आले आहेत. सध्या तुम्ही पाहत असाल तर दिग्गज नेत्या तिकडच्या बाजूनं वासंतीताई मंगरुळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवाय सन्माननीय पंचायत समिती माजी सभापती कविताताई बोरेकर, विद्यमान सरपंच सावळी, याशिवाय महेंद्रभाऊ रोडे, सुनीलभाऊ तायडे, पुरुषोत्तमजी बोरेकर, पुरुषोत्तमराव जाधव हे सर्व आहेत. इकडच्या बाजून पाहत असाल देवमाळीचे माजी उपसरपंच आपले शैलेशजी माला, याशिवाय रवी पाटील, सन्माननीय संचालक बाजार समितीचे बाबू गावंडे, सुधीरभाऊ रहाटे, हे सर्व दिग्गज काँग्रेसचे या ठिकाणी बळवंतरावच्या स्वागतासाठी आले आहेत. या ठिकाणी जय्यत तयारी मंचावर जर तुम्ही पाहत असाल तर मंचावर सर्व तयारी जय्यत झालेली आहे, अशी एकूण तयारी आहे. आणि आज जर पाहत असाल तर खरं एक खास दिलेलं आमच्या वासंतीताई आहेत. वासंतीताईचं लय मोठं योगदान यावेळेस लोकसभेत होतं. पहिल्यांदाच बळवंतराव भाऊ या ठिकाणी येत आहेत. काय त्याच्या स्वागताची उत्सुकता लागली ताई, सांगा जरा सर. खूप वर्षानंतर आम्हाला आमचा खासदार मिळाला काँग्रेस पक्षाला. महाविकास आघाडीमधून बळवंत वानखडे यांना जशी तिकीट मिळाली तेव्हापासून तर निवडून येईपर्यंत जी एक उत्सुकता होती आणि सर्वात मोठा म्हणजे कॉन्फिडन्स होता, बिलकुल विश्वास होता, आत्मविश्वास होता सर्व लोकांचा की यावेळेस महाविकास आघाडीचे निवडणुकीमध्ये खासदार म्हणून बळवंत वानखडे हे निवडून येणार. आणि आज निवडून आल्यावर पहिल्यांदाच त्यांचं इथे मोठा जाहीर नागरी सत्कार घेण्यात येत आहे. सगळी उत्सुकता लोकांमध्ये ही आहे की कधी दादा येतात, आम्ही त्यांचा कधी सत्कार करतो. कारण की गोरगरिबाचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काचं घर लोकांना मिळालेलं आहे. त्यामुळे आज इथे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हक्काचा उमेदवार आम्हाला यावेळेस भेटला असं याचं म्हणणं आहे. सर्व दिग्गज जे काँग्रेसचे ज्याने यावेळेस खूप मेहनत घेतली असे काँग्रेसचे जुने दिग्गज या ठिकाणी आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर माझ्यासोबत नामदेवराव तनपुरे भाऊ आहेत. भाऊ, बळवंतराव पहिल्यांदा शहरात येत आहेत आणि तुम्ही यावेळेस म्हणजे तालुका अध्यक्ष या नात्यानं पहिल्यांदा जुरात चांगला सांभाळला. कोणता उत्साह आहे आज तुमच्या निवडून दिलेले प्रतिनिधी खासदार त्यांचा तुम्हाला सत्कार करायला भेटा, कोणता उत्साह आहे? बळवंतराव भाऊ खासदार झाले तेव्हापासून पहिल्यांदाच या अचलपूर तालुक्यामध्ये येत आहे आणि अचलपूर तालुक्यातील सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये सगळा उत्साह आहे की एक चांगला माणूस, जो माणूस आपण खासदार निवडून दिला. मतदान आपण जे केलं, हे आपलं मतदान जे आपण केलं हे एकदम चांगल्या माणसाला मतदान केलं. आता सर्व अचलपूर तालुक्यातील लोकांना समाधान आहे आणि त्याच अनुषंगाने सर्व तालुक्यातील अचलपूर तालुक्यातील जनता जनार्दन मतदार हे सर्व भाऊच्या सत्कार करण्यासाठी येत आहेत. तर प्रत्येक जे काँग्रेसचे जेनं मेहनत घेतली सर्वजण या ठिकाणी हे करत आहेत. माझ्यासोबत आमचे मित्र आहेत, राहुल भाऊ आहेत. राहुल भाऊ, पहिल्यांदाच बळवंतरावचं या ठिकाणी आगमन होत आहे, नागरी सत्कार होत आहे. तो कोणता उत्साह आहे? कारण अतोनात मेहनत केली पाहिजे तुम्ही तर निवडणुकीच्या वेळेस. हो, पहिल्यांदा म्हणजे 25 वर्षानंतर काँग्रेसचे खासदार निवडून आले. कार्यकर्त्यात खूप उत्साह आहे. पावसाळ्यात दिवसात, पेरण्याच्या दिवसात तरी तुम्ही पाहत असाल कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व कार्यकर्त्या उत्साह आहे आणि जिल्ह्याचा विकासही होणार याचाही कार्यकर्त्यात उत्साह आहे. प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह आहे. सारे जण या ठिकाणी आहेत. तर माझ्यासोबत आणखीन एक काँग्रेसचे खंदे समर्थक निकेश भाऊ दाभाळे आहेत. सोबत अमोल भाऊ बी आहेत आमचे. निकेश दादा, पहिल्यांदा बळवंतराव येत आहेत, कोणता उत्साह आहे त्याच्या स्वागताचा? सर्व काँग्रेसचे जेवढेही पदाधिकारी आहेत त्यांचा सर्वांचा उत्साह एवढा द्विगुणित झालेला आहे की एवढ्या वर्षानंतर खासदार म्हणून जवळपास 25 वर्षाच्या गॅप नंतर एकदा काँग्रेसचं परत प्रभुत्व या जिल्ह्यावर निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्व जनसामान्यात बळवंतरावांबद्दल, काँग्रेसबद्दल परत एकदा तो उत्साह निर्माण झाला आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला दिसत असेल की इथं सर्व काँग्रेसचे जुने आणि नवीन पदाधिकारी एकजुटीनं बळवंतरावच्या नागरिक सत्काराकरता जमलेले आहेत. तर माझ्यासोबत आमचे अमोल भाऊ चिमोटे आहेत.
अमोल भाऊ नाही म्हणतात, काय अमोल भाऊ कोण नाही बोलत काय माहित. काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर प्रतिनिधी आहेत, त्याचे कार्यकर्ते आहेत, अजून काही जणांची आपण प्रतिक्रिया ऐकू. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तालुक्यातले जे दिग्गज काँग्रेसचे दिग्गज आहेत, याशिवाय जवान आहेत, तरुण आहेत. शुभम गायकवाड झाले, अमोल भाऊ बोरेकर झाले, त्याच्यानंतर रविनाथजी यावले झाले. अरे बापरे, इकडे योगेश भोईसर दिसणार मला. बापरे, खतरनाकच माणूस आहे हा. तर या फायर मध्ये नावच आहे याचं मागच्या वेळेस परतवाडा पोलीस स्टेशनले. तर योगेश भाऊ, ज्या माणसाला तुम्ही उभं केलं, प्रचार केला, निवडून आणलं, आज तो माणसाचा तुम्ही या ठिकाणी त्या व्यक्तीचा नागरिक सत्कार करता, कोणता उत्साह आहे सांगा जरा सग मला. उत्साह म्हणजे असा की आमचा 33 वर्षानंतर पहिल्यांदा खासदार निवडला काँग्रेसचा, आणि सर्व याचा श्रेय बबलू बोलतात त्याच्यावर, आणि सगळा कार्यकर्ता उत्सव आहे. तर पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी भेटला आणि त्याच्यानंतर झालं. सारेच काँग्रेसचे या ठिकाणी दिग्गज आहेत. तर माझ्यासोबत सन्माननीय बाजार समितीचे संचालक अमोल भाऊ बोरेकर आहेत. अमोल भाऊ, मेहनत केली, वाया नाही गेली, उमेदवार निवडून आला, नागरिक सत्कार करत आहे, कोणता उत्साह आहे? गेल्या 20-25 वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर माननीय बळवंतभाऊ वानखडे हे निवडून आले. त्यामुळे पूर्ण अचलपूर तालुक्यातच नाही तर पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळातही काँग्रेसच सर्व जिल्ह्यामध्ये आमचे आमदार निवडून येतील असं आम्हाला वाटते. या सर्व वातावरणात तालुक्यातले 2 ग्रामीण भागातले दिग्गज असणारे सन्माननीय धारणे बाजार समितीचे संचालक, माजी उपसरपंच देवमाळी शैलेशजी मला, याशिवाय सन्माननीय संचालक बाजार समिती रवींद्र पाटील सर आहेत. लय मेहनत घेतली यावेळेस बळवंतरावसाठी. बळवंतराव पहिल्यांदा येत आहेत, कोणता उत्साह आहे तुमच्या मनात सांगा जरा सगळं मला. 1 ते 20 वर्षानंतर अचलपूर अमरावती जिल्ह्याच्या मतदारसंघात पंजा दिसला. त्याच्यामुळे जो ओरिजिनली पंजाचा जो हे होता, कार्यकर्ता होता, जो मतदार होता, त्यांनी बळवंत भाऊला भरभरून मतं दिले. त्याच्यामुळं जो उत्साह आजही आमचा सत्कार घेण्यात आहे तो आम्हाला मावत नाही आहे का बा बळवंत भाऊचा आपण इकडा सत्कार केलाच पाहिजे आपल्या तालुक्यात, असं आमचं मनापासून होतं, म्हणून आज हा सत्कार केलेला आहे. तर माझ्यासोबत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील भाऊ ताळे आहेत. सुनील भाऊ, प्रचार केला, वाया नाही गेला, बळवंतराव निवडून आले आहेत. आता आज बळवंतराव निवडून आले, तुम्ही नागरिक सत्कार करता, कोणता उत्साह सांगा जरा सर. आज आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेसही आम्ही मागच्या कॅन्डिडेटला निवडून दिलं होतं काँग्रेसच्या वतीनं, आणि यावेळेसही बळवंत भाऊला आम्ही निवडून दिलं. ते उत्साह याच्यासाठी आहे की ज्यावेळेस मागचा कॅन्डिडेट आम्ही निवडून दिले आमच्या विचाराचा, ते आमच्या विचाराची एकजूट राहिले नाहीत, आमच्या विचाराशी सहमत राहिले नाहीत, आणि ते चॅनल बदलून गेलं आणि त्या विचाराची आम्ही सहमत नाही. तर त्यामुळे त्या विचाराचा हार आम्ही केली त्या विचाराची, आणि समतेच्या विचाराचा विजय झाला, त्याचा उत्साह म्हणून आम्ही आज साजरा करत आहोत. तर या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात उत्साह आहे. माझ्यासोबत एक मोठं दिग्गज व्यक्तिमत्व आहे, सदन शेतकरी पुरुषोत्तमराव जाधव पाटील मल्हाराचे आहेत. काय उत्साह सांगा. मागच्या वेळेस मुलाखतीत बोललेच नव्हते तुम्ही, बळवंतराव निवडून आले म्हणजे बोललेला शब्द आपण बैठकीत बसलो होतो त्या ठिकाणी, शब्द पुरा झाला, कोणता उत्साह आहे? उत्साह आहे. मागच्या उमेदवाराला आम्ही निवडून दिलं होतं, त्यावेळेस भरपूर मेहनत केली होती आम्ही, आणि यावेळेस बळवंतरावजी जे निवडून आले, आमची जी वैचारिक पातळी जी आहे बळवंतरावची, ती त्या मागच्या उमेदवारापेक्षा जास्त उंचीची आहे, आणि तो उमेदवार निवडून आला. आम्ही जे मेहनत केली त्याचा खूप उत्साह आम्हाला आहे. माझ्यासोबत सन्माननीय सावळीच्या उपसरपंच कविताताई आहेत. उमेदवार निवडून आले बळवंतराव, कोणता उत्साह आहे बा? आज आमच्या तालुक्यात हा पहिल्यांदाच बळवंतभाऊ निवडून आल्यावर हा सत्काराचा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे की आमचा हक्काचा माणूस लोकसभेवर निवडून आले, आणि ते प्रत्येक जनतेशी नेहमी परिचित आहेच, पण प्रत्येक जनतेशी आपले विकासात्मक कामे आणि नेहमी जनतेच्या संपर्कात राहतात. आतापर्यंत आमचे
कार्यकर्ता आहे दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या फोटोला पुष्पहार घालण्याचं मी विनंती करतो की खासदार साहेबांनी सर्व प्रतिमेचे पूजन करावं. त्यासोबतच बबलूभाऊ देशमुख जिल्हा अध्यक्ष ग्रामीण यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया स्टेजच्या आजूबाजूला गर्दी न करता आपण आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. आगमन झालेलं आहे. इकडे बीजेपीने शिवाय देऊन राहिला. निवडणूक काळात मी सांगितलं बीजेपीने शिवाय दे, याने शिवाय दे. आणि जे आज पद त्याच्याकडे आहे, पद काय त्याच्याकडे? कॅबिनेट दर्जाचं, अपंगाचं, मला वाटते मंत्रिपदाचा दर्जा, मंत्रिपदाचा दर्जा तो सोडला नाही, त्याला कोणी काढलं नाही, म्हटलं नाही आणि शिव्या देऊन राहिला. म्हणून हे सर्व नाटक आहे. आपण नाटकी आवाज उचलला. मिलचे लोक, मिलचे कर्मचारी त्या गेटच्या समोर उपोषण करत होते 3 महिने 4 महिने. एकदा त्याला भेट द्यायला फुसत भेटली नाही. आता मोठी मिल झाली पाहिजे, मिल सुरू झाली पाहिजे. हे नाटक आहे. म्हणून प्रश्न मोठे मोठे याला तयार करून ठेवले आणि येणारं सरकार हे आपल्या महाविकास आघाडीचं येणार आहे. हे काळ्या धर्मावर गेल्यानंतर मंत्री केलं. मंत्री केल्यानंतर 2-2.5 महिन्यानं 2-2.5 वर्षानं जे काही झालं ते तुमच्या समोर आहे. खोके आणि गुवाहाटीला निघून गेले. हा कोणाचा झाला नाही, हा कोण्या पक्षाचा झाला नाही. याचं सर्वात जास्त प्रेम बीजेपीवर आहे. याचं सर्वात जास्त प्रेम त्या लोकांवर आहे. याचं कारण असं आहे की आता झालेली लोकसभा कोणी काही म्हणत असाल, ही वस्तुस्थिती आहे की जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर, बबलूभाऊ देशमुख आणि वीरेंद्र भाऊ या तिघांनी सुद्धा सुरुवातीपासूनच एक नारा लावला होता की पुढचा खासदार बळवंत वानखडे. आणि त्या पद्धतीने त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. मग उमेदवारी असेल किंवा अन्य काही भाग असेल, ते सर्वची सर्व जबाबदारी त्यांनी घेऊन आज
जिल्ह्याचा खासदार हा काँग्रेसचा, म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. बंधूंनो, या बाबतीत आदरणीय बबनूभाऊंनी सांगितली जबाबदाऱ्या वाढल्या. ही वस्तुस्थिती आहे की जबाबदाऱ्या पहिल्यापेक्षा वाढल्या. मग ते राजकीय असतील, सामाजिक असेल किंवा पक्षीय असेल, सर्वचे सर्व जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या आहेत. माझं राजकीय जीवन हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून आता खासदारकीपर्यंतचा हा जो प्रवास आहे, या प्रवासात अनेक सुस्ती होते. त्यातल्या त्यात जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते आदरणीय बबनूभाऊ यांचं खूप मोठं त्यामध्ये सहकार्य आहे. म्हणून या निमित्तानं जे काही आज जबाबदाऱ्या माझ्यावर या अगोदर तुम्ही दिल्या आहेत त्या सक्षमपणानं पार पाडण्याचा प्रयत्न केला. भाऊंनी उल्लेख केला, साधा असतं तर हे पद भेटले नसते असं त्यांनी सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या वागण्याची जी काही पद्धत असते ती पद्धत वेगळी, पण प्रशासनात वागण्याची किंवा काम करण्याची पद्धत वेगळी. म्हणून भाऊंनी त्याचा जो उल्लेख केला की माणूस साधा नाही, तो खासदारकीपर्यंत गेला. पण भाऊ, तुमच्यासारख्या अनेक असंख्य लोकांनी या प्रवासात मला साथ दिली, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. येणाऱ्या काळात आम्ही जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला. हो, जबाबदाऱ्या मी निश्चितपणाने स्वीकारतो. या सर्वांच्या लोकांच्या समोर मी तुम्हाला मानतो, अभिवचन देतो. ज्या ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावर येतील, मग पक्षीय असेल, जिल्ह्याच्या विकासाची असेल किंवा अन्य काही जबाबदाऱ्या येतील, ते सक्षमपणानं पार पाडण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात करणार आहोत. भाऊच्या बाबतीत त्यांच्या तोडून तुम्ही ऐकलं. हो भाऊ, मी 2 वेळ पडलो विधानसभा मी 2 वेळ हरलो, तुम्ही 2 वेळ हरले. मला ज्या वेळेस लोकांनी तिसऱ्यांदा निवडून दिलं ते व्याजा पट्ट्या सहित निवडून दिलं. म्हणजे जे मला पहिल्यांदा 7,000च्या फरकाने हरलो, दुसऱ्यांदा 7,000च्या फरकाने हरलो, नंतरची विधानसभा मला 21,000च्या लीडनं लोकांनी निवडून दिलं. म्हणून भाऊ, ही काळाखंडावरची दिशा आहे की तुम्ही त्या माझ्या पट्ट्या सहित निवडून दिला. कारण आज लोक पाहतात, लोकांना माहिती आहे जो जिल्हा परिषदेच्या पासूनचा जो काम आहे, मग कुठलाही कार्यकर्ता असेल, कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम असेल, लोकांची काही सामाजिक कामं असतील किंवा पक्षाचं जे काही काम असेल, त्यात तुम्ही कुठलाही भेदभाव न ठेवता, कुठली त्यामध्ये दरार न ठेवता, काही जरी झालं, स्वतःचं नुकसान जरी झालं तरी तुम्ही मागं पुढे पाहिलं नाही, ते काम तुम्ही केलं. मागच्या विधानसभेचा माहिती एकच फक्त सगळी बरेच अनेक विषय आहेत. ज्यावेळेस बळवंत वानखेडेला तिकीट देण्याचा विषय आला होता त्यावेळेस त्याच्या अगोदर भाऊंनी ठरवलं होतं की बळवंत वानखेडेला तिकीट द्यायचे आहे विधानसभेची. मग अनेक बाबी आल्या, मग रिपब्लिकन पक्ष सुद्धा आला. काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगितलं बळवंत वानखेडेला माघार होते, त्याचा तो पाय बसेल, काय करायचं तर, पण तू रिक्स घेऊ नको. आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं वरिष्ठांना, साहेब माझ्या विरुद्ध ते उभेच राहिले, नाव घेणार नाही, त्यांच्या विरुद्ध कोण उभं राहलं तर तुम्हाला म्हणजे माझ्या बाबतीत माहीत आहे. परंतु मी बळवंत वानखेडेला शब्द दिला, तो शब्द मी बोलणार नाही, माझं जे व्हायचं ते होईल, त्याची परवानगी करत नाही.
मी त्याच्यासाठी सक्षम आहे. वरिष्ठांना सांगितलं आणि स्वतःच्या विरोधात जे उमेदवार होते त्यांना किती मतं भेटले काय भेटले हा भाग वेगळा आहे. परंतु जे काही वातावरण निर्मित असते वातावरण निर्मित केले त्यामुळे फरक पडत असतो. ते वातावरण खराब झालं भाऊ नंतर मला निश्चित आहे मी जायचं मगाशी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्याची जबाबदारी घेत असताना तुमच्या मस्तांना भेटो ना. जिल्ह्याची जबाबदारी घेत असताना या सर्व जनतेच्या आशीर्वादानं त्या पलीकडे तुम्ही काही जे काही माझ्यासाठी केलं किंवा पक्षासाठी केलं ती फार मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी निश्चित स्वीकारली. मी मगाशी उल्लेख केला त्यांच्या कामाचा जिल्हा परिषदेच्या कामाच्या बाबतीत